हाय, आजची संध्याकाळ माझ्या माहेरी होती, त्यामुळे छान असं दृश्य बघायला मिळालं. त्यानंतर आज गणपती येणार होते ना आमच्या वाडीत, त्यामुळे सगळ्यांनी छान छान अशा रांगोळ्या प्रत्येकाने प्रत्येकाच्या दारात काढल्या होत्या. माझ्यासारखीच माझ्या आईला पण झाडांची खूप आवड आहे. किती छान छान फुलं आली आहेत ना. आणि ही माझी बहीण जी की टीचर आहे, तिचे संध्याकाळचे क्लासेस चालू असतात टेरेसवरती. मग आमची पण थोडी मज्जा मस्ती चालू होती. मग माऊ या तिघांची खूपच मस्ती चालू होती. मग लाडोबा आणि माऊ या दोघांची पकडापकडी चालू झाली. आणि ही सगळ्यात फेवरेट माऊ आहे बरं का. हिचा खूपच जीव आहे त्याच्यावरती, माझ्यापेक्षाही जास्त प्रेम करते ती याच्यावरती. मग लाडोबाचं आणि माझंही थोडंसं शूट केलं आणि त्यानंतर मग आमचा गणपती आमच्या वाडीत आला. गणपती आल्यानंतर मग लगेच आरतीची तयारी करून आम्ही सगळेजण खाली आलो. मग मामा आम्हाला घेऊन गणपती बघायला पुढे गेला. त्यानंतर ढोल ताशाच्या गजरात मामा आम्हाला घेऊन नाचायला पण लागला. हा मल्हार, ह्याला तुम्ही ओळखतच असाल, गेल्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं. हा मुंबईला आला होता ना. मामाचा पण खूपच जास्त लाडका भाचा आहे, त्यामुळे यांचा डान्स चालू असतानाच गणपती मग आमच्या दरवाजासमोर आला. आणि मग त्यानंतर एक एक करून सगळ्यांच्या आरत्या चालू झाल्या. सगळ्यांची आरती वगैरे झाली. मग आम्ही गणपतीसोबतच पुढे निघालो आणि मग लाडोबा पण मग आम्ही पण गणपतीसमोर येऊन डान्स करायला लागलो. आम्हाला डान्स करायची खूपच आवड आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. मग गणपतीसोबत आम्ही पण खाली निघालो. खाली म्हणजे आमचा 3 वाड्यांचा मिळून एक गणपती बसतो, जो की खालच्या वाडीत बसतो. त्यामुळे मग हे गणपतीसमोर छान अशी कन्फेटी सोडण्यात आली, जी की रंगीबिरंगी कागदाचे तुकडे असतात. दिसायलाही छान दिसतं ना. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.